नमस्कार, हर्षदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात विविध सणांना हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे अळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अळूच्या वडीला चांगली चव येण्यासाठी आणि त्या अगदी कुरकुरीत बनण्यासाठी काही टिप्स मी पुढे सांगणार आहे। तर चला पाहूया काय रेसिपी आहे ती। अळूची वडी बनवण्यासाठी इथं काय साहित्य लागेल ते पाहूया। अळूची वडी बनवण्यासाठी मी इथं 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे 1.5 वाटी बेसन पिठाच्या आपण पाव वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। तर अळूच्या वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण तांदळाच्या पिठीचा इथं वापर करणार आहोत। त्यानंतर आपण इथं तिखटपणा येण्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्यानंतर 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि जिरं आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। हे वाटण आपण वाटून घेणार आहोत। इथं मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, ज्यामुळे बेसन पीठ आपल्याला बाधणार नाही। त्यानंतर आपल्या अळूच्या वडीला चांगला रंग येण्यासाठी पाव चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर इथं मी 1 चमचा तीळ घेतलेला आहे। तर इथं मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे। हा चिंचेचा कोळ मी चिंच पाण्यात भिजवून ती गूळ किसून त्याच्यामध्ये घातलेला आहे। 5 ते 6 बटूक मी चिंचेचे घेतलेले आहेत। त्यानंतर इथं मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला चवीनुसार तिखट घ्यायचं आहे, कारण हिरवी मिरची आपण तिथे वापरलेली आहे। इथं मी 10 ते 12 अळूची पानं घेतलेली आहे, जी गावरान अळू आहे। तर ही लहान मोठी पानं आहेत, तर तुम्ही मोठी 10 पानं इथं वापरू शकता आणि अळूची वडी बनवू शकता। आता पहा, इथं आपल्याला ही आपण अळूची पानं जी घेतलेली आहे ती धुवून पुसून वाळवून घेतलेली आहे। तर ही हिरवी पानं छान घेतलेली आहेत। तर याची देठं जी आहेत तर ती डार्क रंगाची आहेत। तर याची देठं आपण कापून घेणार आहोत। ही खाजरी देठं असतात। तर याच्या शिरा आपण लाटण्याने चांगल्या प्रकारे अशा लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा रोल बनवतो तो रोल निघणार नाही आणि अशी हलकी फुलकी पानं होतात। पहा, त्यानंतर दुसरासुद्धा आपण अशाच प्रकारे देठ कापून घेणार आहोत। आता या तुम्ही जेव्हा घेता पानं, तर त्याची देठ जर जाड असेल किंवा त्याच्या शिरा जर जाड असेल तर अशा पद्धतीने कापून घ्या आणि त्या आपण लाटून घेऊयात, जेणेकरून त्या दाट शिरा ज्या आहेत तर त्या अशा दुमडल्या जातील आणि पानं अगदी हलकं होईल। पहा, आता इथं आपण सर्व पानं करणार आहोत। बघा, इथं जी मी सर्व पानं घेतलेली आहेत ती याच प्रकारे देठ काढून कापून शिरा लाटून घेतलेल्या आहेत। तर आता आपण इथं मिश्रण करून घेणार आहोत। तर इथं 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्या पाव वाटी मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथं तिखट चव येण्यासाठी मी हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे। त्यामध्ये 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे घ्यायचं आहे। काहींना इथं आलं लसूण चालत नाही, तर तुम्ही आलं लसूण स्किप केलं तरी चालेल। इथं चवीपुरतं मी मीठ घेतलेलं आहे। इथं मीठ घालत असताना जरा व्यवस्थितपणे घाला, कारण वाफून निघाल्यानंतर आणि तळून निघाल्यानंतर अळूची वडी आपल्याला कमी चवीची लागली नाही पाहिजे। त्यानंतर मी हळद घेतलेली आहे। ही हळद आपण पाव चमचा घेणार आहोत, त्याने अळूच्या वडीला चांगला कलर येईल। बघा, त्यानंतर इथं आपण तिखट घेत आहोत। आता हिरव्या मिरचीचं वाटण घेतल्यामुळं आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर लाल तिखट बेतानेच घालणार आहोत। तर बघा, इथं मी 1 चमचा तिखट घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। त्यानंतर तिळाचा वापर आपण नंतर करणार आहोत। तर इथं मी 1 चमचा ओवा घेणार आहे। हा ओवा मी हातावरती चोळून घेणार आहे। त्याचा सुवास जो आहे तो अळूच्या वडीला खूप छान येतो। बघा, अशा प्रकारे 1 चमचा ओवा घेऊया। त्यानंतर आपण चिंचेचा कोळ साहित्यात सांगितल्याप्रमाणे कोळ करून घेणार आहोत। तर हा कोळ अशा करता वापरायचा आहे की अळूची जी पानं असतात देठं ती खाजरी असतात आणि ती घशाला खवखवतात, त्यामुळे आपण चिंचेचा कोळ वापरणार आहोत। तुम्ही तर लिंबाचा देखील वापर करू शकता। आता हे मिश्रण जे आहे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। पाण्याचा इथं वापर जरा बेतानेच करा, कारण आपल्याला खूप पातळसर पीठ नको आहे, कारण पातळ पिठामुळं काय होतं की वडी जी आहे ती नंतर मऊ पडते। इथं मी थोडंसंच पाणी घालत आहे आणि चांगल्या प्रकारे पीठ मिश्रण चांगलं करून घ्या। बघा, इथं गुठळ्या होणार नाहीत याचा जरा अंदाज घ्या आणि त्यानुसार पाणी घाला, कारण जास्त पाणी घातल्यानंतर काय होतं की गुठळ्या व्हायला सुरुवात होते, मग ती नंतर आपल्याला फोडत बसावं लागतात। त्यामुळं सुरुवातीला चिंचेच्या कोळाचा पाण्याचा अंश असतोच, म्हणून थोडंसं पाणी घालून घ्या आणि चांगल्या प्रकारे हे मिश्रण फिरवून घ्या, एकजीव करून घ्या। बघा, या प्रकारे मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती पाहणार आहोत।
तर बघा इथं खूप छान पीठ झालेलं आहे, खूप पातळी नाही आणि खूप दाटसरही नाही. बघा दाटसर झालं तर आळूवडी आपली घशात दाटते. बघा इथं कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, आपण आता ही मिश्रण जे आहे ते आपल्या पानांना एक एक करून लावून घेणार आहोत. बघा जे पानांचा खरबुडा भाग असतो फेंट असा, तो आपण वरती घेणार आहोत आणि त्याला हे मिश्रण एकसारखं लावून घेणार आहोत. तर कुठेही आपण जागा सोडणार नाही. कानाकोपऱ्यात हे पीठ लावून घ्या, म्हणजे आपली अळूचा वडीचा रोल केल्यानंतर आणि कापल्यानंतर देखील तो एकसारखा दिसला पाहिजे. बघा इथं मी एकसारखं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याचसारखं दुसरं पान जे आहे ते आपण शेजारी ठेवून घेणार आहोत, कारण अळूचा वडीचा रोल जो आहे तो लांब झाला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्याला वड्या पाडून घेता येईल. बघा यालासुद्धा मी पहिल्या पानांसारखंच एकजीव असं मिश्रण हे जे आहे ते लावून घेणार आहे कानाकोपऱ्यापर्यंत. त्यानंतर तिसरं जे पान आहे ते आपल्याला याच पद्धतीनं फक्त उलट असं लावून घ्यायचं आहे, कारण आळूच्या वडीचा रोल फोल्ड होण्यासाठी आपल्याला हे मदत होणार आहे. काही जण सरळ पद्धतीनं करतात पानं ठेवून, पण ते नंतरनं सुटण्याची शक्यता असते, म्हणून मी अशा उलट्या पद्धतीनं पानं उलट सुलट पद्धतीनं ठेवत गेलेली आहे आणि त्याला मिश्रण लावत गेलेले आहे. चौथंसुद्धा पान आपण शेजारी ठेवून अशा प्रकारे आपण लावून घेणार आहोत मिश्रण. तुम्ही पाहू शकता. तर हा वडीचा रोल जो आहे या पद्धतीनं जर तुम्ही केला तर तो सुटणार नाही, जर वाफवताना असेल किंवा तळताना असेल तर. पहा आता हा आपण रोल तयार करून घेतलेला आहे, हा आपण फोल्ड करून घेत आहोत. चारही बाजूंनी आपण ते फोल्ड करून घेणार. त्याच्यावरती थोडं थोडं मिश्रण तुम्ही लावा, जेणेकरून रोल करताना ते चिटकून जाईल. बघा ही छोटी छोटी पानं असल्यामुळं ह्या पद्धतीनं आपल्याला फोल्ड करायची आहे. तुमच्याकडे जर मोठी असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं फोल्ड करा, किंवा लहान पानं असेल तरीसुद्धा ती आपल्याला चांगल्या प्रकारे फोल्ड करतात, कारण आपल्याकडे पीठ जे आहे आपण ते व्यवस्थित बनवलेलं आहे. बघा फोल्ड केल्या पानांवरती पण आपण पीठ लावून घेणार आहोत. चारही बाजूंनी अशा पद्धतीनं पीठ जर लावून घेतलं तर रोल करताना वडी निघत नाही, सुटत नाही. तर याच्यावरती आपण तीळ जे आहे तर ते तीळ आपण पसरून घेणार आहोत. आता माझा हात मिश्रणाने भरलेला असल्यामुळं मी हे तीळ जे आहे ते चमच्यानेच पसरून घेत आहे. तिळामुळं खमंगपणा येतो वडीला, तर इथं तुम्ही जास्तीत जास्त तीळ घाला. जर आपण हे पिठात घातलं असतं तर ते तीळ दिसत नाही, तळतानाही नाही आणि बॅटर बनवून त्याला लावतानाही दिसणार नाही, त्यामुळं मी वरतून पसरून घेत आहे. आता आपण फोल्ड करून घेऊया. बघा हे एक एक अशा प्रकारे हळू फोल्ड करून घेऊयात. बघा तुम्हाला ह्याच्यावरती चिटकत नसेल तर तुम्ही बॅटरचं मिश्रण लावून घ्या त्याच्यावरती, आणि अशा पद्धतीनं मिश्रण लावत लावतच आपण फोल्ड करून घेणार आहोत. बघा किती छान अळूवडी फोल्ड करून होत आहे. पहा तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे उरलेल्या पानांची आपण वड्या बनवून घेणार आहोत. बघा छान वडी तयार झालेली आहे. तर इथं मी 3 वड्या ह्या सर्व पानांच्या बनवून घेतलेल्या आहेत. तर खूप सुंदर वड्या झालेल्या, त्या सुटलेल्याही नाहीत. एकीकडं मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे, पाणी तापून झालेलं आहे. आता आपल्याला स्टीमरच्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे एखादी चाळणी असेल तर त्या चाळणीला आपण तेल लावून घेऊया आणि एक एक करून वडी आपण ठेवून घेऊयात. आता ह्या वड्या ज्या आहेत तर त्या विशिष्ट अंतरावर ठेवा, फार चिटकून ठेवू नका, त्यामुळे ते एकमेकांचे जे पातळ पदर असतात ते एकमेकांना लागणार नाहीत. तर आता आपण ही वडी जी आहे ती कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये ठेवून घेऊया. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर एखादं स्टँड ठेवा मोठ्या भांड्यामध्ये, आणि त्याच्यावरतीसुद्धा पाणी उकळत ठेवून आपण ही चाळणी ठेवू शकतो. आता 20 मिनटासाठी आपण ही वडी वाफवून घेणार आहोत. 20 मिनटांनंतर आपण काढणार आहोत. झाकण लावून घेऊया. 20 मिनटं झालेली आहेत. तर पाहूया आपण ही वडी कशा प्रकारे वाफवून झालेली आहे. पुरेपूर 20 मिनटं घ्यायची आहेत. आपण आता ही सुरीच्या सहाय्याने मधोमध पाहूया, किंवा तुमच्याकडे टूथपिक असेल तर त्या टूथपिकच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर तिन्ही वड्या मी तुम्हाला दाखवते. पहा एकालाही असं मिश्रण लागलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत तर त्या 20 मिनटानंतर चांगल्या वाफवून झालेल्या आहेत. त्या काढून ठेवूयात. त्या वाफवून आपण थंड होण्यासाठी एका ठिकाणी ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतरच आपण सुरीने ते कापणार आहोत, कारण काय होतं तुम्ही जर गरम असतानाच जर कापल्या
तर त्या तुटण्याची शक्यता असते. तर पहा, इथं मी एकदम धारदार सुरी घेतली आहे आणि त्या धारदार सुरीनं कापत आहे, जेणेकरून वड्यांची जी पदर आहे ती सुटणार नाही. तर अशा पातळ पातळ कापून घ्या. 1 सेंटीमीटरच्या जरी कापल्यात तरी त्या छान होतात आणि कुरकुरीत होतात. शिवाय तळताना सुद्धा तुम्हाला जाणवेल की त्या पटकन तळल्या जातात, कच्च्या राहत नाहीत. जर जाड कापल्या तर त्या नीटच्या तळल्या जात नाहीत. बघा, अशा मी एक एक करून सर्व वड्या ज्या आहेत त्या पाडून घेणार आहे. बघा, इथं मी सर्व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता त्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत. आपण एकीकडं असं तेल तापत ठेवलेलं आहे. आता मी इथं कमीच तेल घेतलेलं आहे मित्रांनो, कारण काय होतं, खूप तेल काहींना डीप फ्राय करायचं असते, पण आपण इथं कमी तेलावर तळणार आहोत. लागत असेल तर तुम्ही तेल नंतर वाढवू शकता. एक एक करून आपण ही वडी यामध्ये सोडणार आहोत. बघा, त्याची एक बाजू पूर्ण तळून घेऊया आणि मगच दुसरी बाजू आपण तळणार आहोत. कारण एक बाजू तळल्याशिवाय जर आपण वडी पलटली तर ती तुटण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण एक बाजू तळून घेऊया. तुम्हाला खालच्या बाजूला असा रंग दिसेलच की वडी तळत आलेली आहे. तेव्हा आपण ही वडी अशी पलटणार आहोत. तर थोड्या वेळ आपण ती वडी तळून घेऊयात. त्याच्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आणि मी तर झारीच्या सहाय्याने पलटी मारून घेत आहे. बघा, वडीची बाजू एक तळून झालेली आहे आणि त्याला कुरकुरीतपणा पण येतो. थोडी आळूची वडी थंड झाल्यानंतर ना त्याला कुरकुरीतपणा येतो. बघा, अशा सर्व वड्या मी पलटून घेतलेल्या आहेत आणि त्या तळून झालेल्या आहेत पुरेपूर. तर आपण त्या झारीमध्ये काढून घेणार आहोत. आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत. आपण त्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तेल चांगलं नितरून घ्या इथे, कारण तेल मग वरती राहून जातं आणि ते मग आपल्याला चांगलं लागत नाही वडी. बघा, इथं मी ते वडी तयार केलेली आहे. धन्यवाद.